ए.आर. रेहमान म्हणजे भारतीय संगीताचा एक आधुनिक चेहरा, भारतीय संगीत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारा एक कल्पक संगीतकार. त्यानं संगीतबद्ध केलेल्या अनेक रचनांना जगभरातील रसिकांनी डोक्यावर घेतलं. मात्र हाच ए.आर. रेहमान सध्या वादात सापडलाय तो त्याच्या अलीकडच्या एका मुलाखतीमुळे. यात त्यानं चक्क गेले 8 वर्ष आपल्याला काम मिळत नसल्याचं सांगताना थेट सिने इंडस्ट्रीवरच आरोप केलाय. सध्याच्या इंडस्ट्रीच्या वर्क कल्चरवर त्यानं टीका केली आहे. त्यात त्यानं धर्माचाही आधार घेतलाय. नेमकं काय म्हणालाय ए.आर. रेहमान आणि त्याच्या विधानानंतर काय पडसाद उमटलेत पाहूया. ए.आर. रेहमान भारतीय संगीताची जादू जगभरात नेणारा एक अवलिया, ऑस्कर सारख्या नामांकित पुरस्कार सोहळ्यावर नाव कोरणारा आणि त्याच्या तालावर हॉलिवूडलाही मंत्रमुग्ध करणारा हा संगीतकार गेले 8 वर्ष मात्र काम मिळत नसल्याची तक्रार करतोय आणि त्यासाठी त्याचा धर्म आड येत असल्याचा दावाही करतोय. ए.आर. रेहमाननं अलीकडे एक मुलाखत दिली, त्यात त्यानं हा दावा केलाय. बॉलिवूडमधील संगीताचं नियंत्रण आता म्युझिक लेबल्स आणि कॉर्पोरेट्सच्या हातात गेलंय. आधी दिग्दर्शक आणि संगीतकार एकत्र काम करत होते, पण आता कंपन्या 5 संगीतकारांना एकत्र ठेवतात. 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालंय. कारण आहे सांप्रदायिक दृष्टिकोन आणि बदलती सत्ता समीकरणं. मी कामाच्या शोधात नाही, काम माझ्याकडे स्वतःहून यावं, माझ्या प्रामाणिकपणातनं मिळावं. ए.आर. रेहमान यांची ही मुलाखत प्रसिद्ध होताच बॉलिवूडसह सर्व स्तरांतून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार, पटकथाकार जावेद अख्तर यांनीही रेहमान यांचे कान टोचलेत. मला असं कधीच वाटलं नाही. मी मुंबईत राहतो, सगळ्यांना भेटतो, रेहमानलाही खूप आदर मिळतो. रेहमान जगाच्या पश्चिम कोपऱ्यात व्यस्त असतात, तिथं शो करतात, त्यामुळे कदाचित निर्माते त्यांच्याशी संपर्क साधायला कचरतात. ऑस्कर विजेत्यासारख्या महान व्यक्तिमत्वाजवळ छोटे निर्माते संकोच करत असतील. यात कोणताही सांप्रदायिक कोण नाही, असं मत अख्तर यांनी व्यक्त केलं. तर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत हिनं रेहमान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्यावर तिनं टीकास्त्र सोडलंय. प्रिय ए.आर. रेहमानजी, चित्रपट सृष्टीत मला खूप भेदभाव आणि पक्षपाताचा सामना करावा लागतो, कारण फक्त मी एका भगव्या पक्षाला पाठिंबा देते. मात्र मला हे सांगावंच लागेल की तुमच्यापेक्षा जास्त पूर्वग्रह दूषित आणि द्वेषपूर्ण व्यक्ती मी आजवर पाहिली नाही. तुम्ही तर मला इमर्जन्सी या सिनेमावेळी भेटण्यासही नकार दिला होता. माझी इच्छा होती की तुम्ही त्या सिनेमाला संगीत द्यावं, मात्र तुम्हाला तो चित्रपट प्रचार करणारा वाटला. तर अनेक हिंदू साधू संतांनीही ए.आर. रेहमानचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. उनको भी अवसर मिलना चाहिए, उनके प्रतिभा का सम्मान होना चाहिए. क्या आजीवन यही कब्जा करके रहना चाहते हैं इंडस्ट्री में? बिल्कुल ऐसा नहीं है. जो नया कलाकार आया है, प्रतिभावान है, उसको सम्मान मिलेगा और उसका सम्मान होगा. इनके क्रिमिनल कहने से इनके ऊपर कोई दया नहीं खाएगा कि दया करके इनको काम दिया जाएगा. आप अपनी योग्यता को पहचानिए और समाज में प्रस्तुत करिए. अगर समाज को और इंडस्ट्री को लगेगा कि आप उस योग्य हैं, तो आपको निश्चित कार्य मिलेगा. अन्यथा अभी बहुत सारे युवा हैं, उनको अवसर मिलना चाहिए. दरम्यान सर्व बाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर ए.आर. रेहमान यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. प्रिय मित्रांनो, संगीत माझ्यासाठी नेहमीच जोडण्याचं, उत्सव साजरा करण्याचं आणि कोणत्याही संस्कृतीचा आदर करण्याचं माध्यम राहिलंय. भारत माझी प्रेरणा आहे, माझा गुरु आहे आणि माझं घर आहे. मला कळतं की कधी कधी लोकांचा हेतू चुकीच्या पद्धतीनं घेतला जातो, मात्र माझा उद्देश हा नेहमीच संगीताद्वारे लोकांना उन्नत करणं, आदर देणं आणि सेवा करणं हाच राहिलाय. माझी कोणालाही दुखावण्याची भावना नव्हती. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. ए.आर. रेहमान यांनी केलेला आरोप हा चाहत्यांसह बॉलिवूडकरांच्याही जिव्हारी लागला आणि त्यामुळेच त्यांच्यावर जोरदार टीका झाली. खरं तर गेले 8 वर्ष ए.आर. रेहमान काम करत नाही असं म्हणत असले तरी अलीकडेच त्यांनी छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमाला देखील संगीत दिलं होतं. त्या संगीताची समीक्षाही झाली, तरी अनेक चाहत्यांनी हे संगीतही डोक्यावर उचलून घेतलं होतं. ए.आर. रेहमान यांनी छावा सिनेमावरही टीका केली. सिनेमा चांगला असला तरी तो लोकांना विभागणारा, तोडणारा सिनेमा असल्याचं भाष्य त्यांनी केलं आणि यावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका झाली आहे. ए.आर. रेहमान यांनी आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांना संगीत दिलंय. 1992 मध्ये रोजा हा तमिळ सिनेमा हिंदीत डब करून प्रदर्शित झाला. त्याच्या संगीतानं ए.आर. रेहमान यांचा बॉलिवूड प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी रंगीला, बॉम्बे, दिल से, ताल, लगान, साथिया, स्वदेश, रंग दे बसंती, जोधा अकबर, गझनी, रॉकस्टार, रांझणा, मैदान अशा अनेक बॉलिवूड पटांना संगीत दिलंय. तर 2008 मध्ये स्लमडॉग मिलेनियर या सिनेमासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. तर ज्या धर्मामुळे चित्रपट मिळत नसल्याचं कारण ए.आर. रेहमान देतात, तो त्यांचा मूळ धर्मही नाही.
6 जानेवारी 1967 रोजी त्यांचा जन्म तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये झाला. त्यांचं मूळ नाव अरुणाचलम शेखर दिलीप कुमार मुदलियार. त्यांचे वडील राजगोपाल कुलशेखर मल्याळम सिनेमात संगीतकार होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांना पितृशोक झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली. रहमान यांच्या वडिलांची सारी वाद्यही विकावी लागली. याच सुमारास त्यांच्या कुटुंबानं इस्लाम धर्म स्वीकारला. अल्ला रखा रहमान हे नाव त्यांनी स्वीकारलं. मात्र असं असलं तरी त्यांच्या संगीतावरून त्यांच्या चाहत्यांनी, त्यांच्या सहकलाकारांनी कधीही त्यांच्या धर्माबाबत वाच्यता केल्याचं आठवत नाही. त्यांच्या संगीतानं तर अख्ख्या पिढीला वेड लावलंय. आजही त्यांच्या छावामधील संगीताला चाहत्यांनी त्याच प्रेमानं स्वीकारलं. इतकंच नाही तर सध्या ते नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या सिनेमासाठी संगीत देत आहेत. आणि तरीही ए.आर. रहमान यांनी धर्मामुळे काम मिळत नाही ही तक्रार केल्यानं त्यांचे चाहते बॉलिवूड सृष्टी दुखावणं स्वाभाविकच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.